श्रीकृष्ण म्हणतात माणसाने चुकूनही सकाळी उठल्याबरोबर ही 4 कामे अजिबात करू नये, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल. एके दिवशी माता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंना विचारतात, प्रभू, या जगात काही लोक आयुष्यभर मेहनत करूनही आर्थिक अडचणींमध्ये का राहतात, तर काही लोक अत्यंत सामान्य परिस्थितीतून मोठे यश आणि संपत्ती मिळवतात. यामागचे नेमके रहस्य काय आहे, त्यावर भगवान विष्णू स्मितहास्य करत म्हणाले, देवी, तू अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक मनुष्याच्या जीवनासाठी उपयुक्त आहे. धन, यश आणि समृद्धी ही केवळ नशिबावर अवलंबून नसतात. माणसाच्या सवयी, त्याचा दृष्टिकोन, त्याची शिस्त, मेहनत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता यावर त्याचे भविष्य घडत असते. अनेक लोक नकळत अशा काही सवयी अंगी बाळगतात, ज्यामुळे त्यांची प्रगती थांबते. पण जर त्यांनी त्या सवयी बदलल्या, तर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो, असे सांगून भगवान विष्णूंनी एक जुनी कथा सांगितली. प्राचीन काळी एका सुंदर आणि समृद्ध गावात एक ज्ञानी साधू राहत होते. गावाच्या बाहेर त्यांचा आश्रम होता. दूरदूरवरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत आणि आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडत. साधू महाराज प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन करत आणि लोक त्यांचा मोठा आदर करत असत. त्याच गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि 2 लहान मुले होती. त्याच्याकडे फारच कमी जमीन होती आणि शेतीसाठी आवश्यक साधनसामग्रीही अपुरी होती. तरीही तो आपल्या कुटुंबासाठी मेहनत करण्याचा प्रयत्न करत असे. मात्र त्याच्या काही चुकीच्या सवयी त्याच्या प्रगतीच्या आड येत होत्या. रामू रोज सकाळी उशिरा उठत असे. दिवसाची कोणतीही योजना न करता तो कामाला लागत असे. कोणते काम आधी करायचे आणि कोणते नंतर, याचा तो विचार करत नसे. त्याला आळसही खूप होता. आजचे काम उद्यावर ढकलणे ही त्याची सवय झाली होती. त्यामुळे शेतीची कामे वेळेवर होत नसत. पेरणी उशिरा होत असे, पिकांची योग्य काळजी घेतली जात नसे आणि परिणामी त्याला दरवर्षी नुकसान सहन करावे लागे. मेहनत असूनही त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते. एक दिवस साधू महाराजांनी गावातील सर्व लोकांना आश्रमात बोलावले. त्यांनी सांगितले, उद्यापासून जो कोणी सूर्योदयापूर्वी उठून गावाच्या चौकात सर्वात आधी पोहोचेल, त्याला मोठे बक्षीस मिळेल. वेळेचे महत्त्व समजणाऱ्यालाच यश मिळते. गावभर ही बातमी पसरली. काहींनी ती गांभीर्याने घेतली, तर काहींनी ती केवळ अफवा समजून दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी पहाटे एक वृद्ध शेतकरी नेहमीप्रमाणे लवकर उठला आणि सर्वात आधी चौकात पोहोचला. साधू महाराजांनी त्याचा सन्मान करून त्याला बक्षीस दिले. जे लोक आळसामुळे उशिरा उठले, ते येईपर्यंत संधी निघून गेली होती. तेव्हा साधू महाराज म्हणाले, हे बक्षीस फक्त धनाचे नव्हते, तर एक शिकवण होती. जो माणूस वेळेचा आदर करतो, तोच आयुष्यात मोठ्या संधी मिळवतो. जो आळशी असतो, तो अनेकदा स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान करून घेतो. भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला सांगितले. ही कथा फक्त एका शेतकऱ्याची नाही, तर प्रत्येक माणसाच्या जीवनाची आहे. अनेकदा आपल्याला मिळालेल्या संधी आपणच गमावतो. आळस, टाळाटाळ, अव्यवस्थित जीवन आणि चुकीच्या सवयी यामुळे प्रगतीचा मार्ग कठीण होतो. याच संदर्भात काही पारंपरिक समजुती आणि जीवनशिस्तीशी संबंधित गोष्टी सांगितल्या जातात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात कशी करावी. अनेक धार्मिक परंपरांमध्ये असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम देवाचे स्मरण करावे. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि कृतज्ञतेने केल्यास मन शांत राहते आणि कामात एकाग्रता वाढते. काही परंपरांमध्ये सकाळी उठताच आरशात पाहणे टाळावे, अशी मान्यता आहे.
यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा आहे. त्याऐवजी प्रथम देवाचे दर्शन घेणे किंवा काही क्षण प्रार्थना करणे शुभ मानले जाते. ही सर्वांची श्रद्धा असावीच असे नाही, पण दिवसाची सुरुवात शांत आणि सकारात्मक मनाने करण्याचा हा एक मार्ग मानला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील बंद घड्याळ. वास्तुशास्त्रात अशी मान्यता आहे की बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नये. त्याऐवजी ते दुरुस्त करावे किंवा काढून टाकावे. प्रत्यक्षातही बंद घड्याळ हे निष्काळजीपणाचे प्रतीक ठरू शकते. वेळेचे महत्त्व ओळखून शिस्तबद्ध जीवन जगणे हीच यामागील मुख्य शिकवण मानली जाते. तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता. अनेक धार्मिक परंपरांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जातो. खरकटी भांडी रात्रभर ठेवण्याची सवय ही स्वच्छतेच्या दृष्टीनेही चांगली आहे. काही श्रद्धांनुसार यामुळे घरात सकारात्मक वातावरण टिकून राहते आणि दरिद्रतेपासून दूर राहण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर स्वच्छतेमुळे आरोग्य चांगले राहते आणि घरात नीटनेटकेपणा टिकून राहतो. भगवान विष्णू पुढे म्हणाले, फक्त धार्मिक विधी करून कोणी श्रीमंत होत नाही. प्रामाणिक मेहनत, वेळेचे नियोजन, योग्य सवयी, शिस्त, संयम आणि सत्य शिकण्याची तयारी यामुळेच यश मिळते. जो माणूस प्रत्येक दिवस नवीन संधी म्हणून स्वीकारतो, तो हळूहळू प्रगती करत जातो. माता लक्ष्मी म्हणाल्या, म्हणजे धनप्राप्तीचा मार्ग केवळ भाग्यावर नाही, तर चांगल्या आचरणावरही अवलंबून आहे. भगवान विष्णू उत्तरले, नक्कीच. जो माणूस वेळेचे महत्त्व ओळखतो, कामात प्रामाणिक असतो, आळस सोडतो, नियोजन करून काम करतो, कुटुंबाचा आदर करतो आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवतो, त्याच्यावर समृद्धीची कृपा होण्याची शक्यता अधिक असते. संपत्ती टिकवण्यासाठीही चांगले संस्कार आणि विवेक आवश्यक असतो. मित्रांनो, या कथेतून मिळणारी शिकवण अत्यंत सोपी पण महत्त्वाची आहे. सकाळी लवकर उठणे, दिवसाचे नियोजन करणे, वेळेचा आदर करणे, काम पुढे ढकलणे, घरात स्वच्छता राखणे आणि सकारात्मक विचार ठेवणे या सवयी प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवू शकतात. धार्मिक श्रद्धा प्रत्येकाची वेगळी असू शकते, परंतु शिस्त, प्रामाणिकपणा आणि सातत्य या मूल्यांचे महत्त्व सर्वांसाठी समान आहे. म्हणूनच जर तुम्हालाही आयुष्यात प्रगती करायची असेल, तर इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या सवयींकडे लक्ष द्या. प्रत्येक दिवसाची सुरुवात उत्साहाने करा, देवाचे स्मरण करा, मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा आणि प्रत्येक संधीचे सोनं करण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा, सत्कर्म आणि योग्य आचरण यांच्या बळावर जीवन अधिक सुखी, समाधानी आणि समृद्ध होऊ शकते. अशी जीवनशैली अंगीकारली तर यश आणि समृद्धी तुमच्या दारात येण्यास वेळ लागणार नाही.